राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर। शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश। दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक। मुंबई आणि पुण्यात आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी। मुंबईमधल्या वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार समोर। शिधा वाटप विभागाच्या धाडीत अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी। पुरवठा विभागाकडून जालन्यातून 59 तर भंडाऱ्यातून 37 सिलेंडर जप्त। अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई। शिर्डीमध्ये साई प्रसादालयाला गॅस टंचाईची झळ बसली। प्रसादाची पाकिटं मर्यादित, वितरणात कपात। साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू पाकिट मिळणार। दिल्लीमधल्या घोषणेचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। नरेंद्रही गायब आणि सिलेंडरही गायब, राऊतांची टीका। रोज सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू। बन यांचा राऊतांवर पलटवार। इराणचे नवे सुप्रीम लीडर असलेले मुज्तबा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी घोषित। खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस।